नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो नमस्कार. श्री बाळूमामा प्रसन्न तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि भरभराट नांदो हीच मामांचरणी मी प्रार्थना करतो भक्तांनो. आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतोय. ठीक आहे. तर भक्तांनो, जर मी तुम्हाला आता सांगितलं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा तासांमध्ये तुमच्या जीवनात असा बदल घडणार आहे ज्यामुळे तुमचं नशीब उजळेल, अडकलेली तुमची जी कामं असतील ते मार्गी लागतील आणि घरात धनप्रवाह पैशाचं जे काही पाऊस सुरू होईल, लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये. तर कदाचित तुम्हाला थोडं भक्तांनो आश्चर्य वाटेल, कदाचित थोडासा संशयही येईल, पण जरा शांतपणे तुम्ही विचार करा. आयुष्यात काही क्षण असे असतात भक्तांनो जे खरंच आपल्या भक्तांनो जीवनामध्ये दिशा बदलून टाकतात, मार्गच बदलतात. लक्षात ठेवा आपला. तर या सर्व गोष्टींकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. तसेच आणि भक्तांनो, अशाच एका अद्भुत आणि आश्चर्यचकित प्रभावी आणि चांगल्या क्षणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत भक्तांनो. तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असलेला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असं आपल्या गुरुवरची श्रद्धा व्यक्त करून मला कळवा भक्तांनो. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ सोडेल, अपलोड करेल माझ्या यूट्यूब चॅनलला, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलपर्यंत पोचेल आणि भक्तांनो एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही. ठीक आहे. तर भक्तांनो, आपण सगळ्यांनी कधी ना कधी याचा अनुभव घेतलाच असेल. पैसा येतो पण टिकत नाही, तो पुरत नाही, काम सुरू करतो पण मध्येच अडथळे येतात, प्रॉब्लेम्स येतात, पैसा टिकत नाही, कर्ज फेडायचं असतं भक्तांनो, पण योग्य मार्ग सापडत नाही. आणि मार्ग मनात एकच प्रश्न निर्माण येतो, आपल्या नशिबातच अडथळे काय आहेत, आपल्या जीवनातच आपल्या आयुष्यातच का अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, असे अनेक प्रश्न येतात तुमच्या मनात. पण इथेच एक गोष्ट समजून घेऊया आपण. बाळूमामा आपल्याला नेहमी सांगतात की अरे माझ्या मुलांनो, ज्यांच्या मागे माझी कृपा आहे त्याचा मार्ग कधीच बंद होत नाही, त्याचा मार्ग कधीच बंद होत नाही. फक्त त्या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण योग्य पाऊल उचलायला हवं भक्तांनो. मंडळी, येत्या गुरुवारी येणारा अत्यंत एक शुभ महत्त्वाचा दुर्मिळ योग म्हणजे गुरु पुष्यामृत योग. हा योग भक्तांनो, म्हणजेच आज हा योग फक्त एक साधा दिवस नाही, तर एक अशी दिव्य वेळ आहे ज्यावेळी संपूर्ण ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात सक्रिय होईल. या वेळेमध्ये केलेली प्रत्येक चांगली कृती, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक उपाय भक्तांनो अनेक पटीने फलदायी ठरतो. पुष्य नक्षत्राला भक्तांनो नक्षत्रांचा राजा असंही म्हणतात. या नक्षत्रामध्ये भक्तांनो पोषण करण्याची अद्भुत शक्ती असते. म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही सुरू करता, ज्या काही कामाला तुम्ही चालू करता, त्याला वाढ, स्थैर्य आणि यश तुम्हाला नक्कीच मिळतं, लक्षात ठेवा भक्तांनो. आणि जेव्हा हा योग गुरुवारी भक्तांनो, म्हणजेच आज गुरुवार चांगला दिवस आहे, तेव्हा त्याचं महत्त्व आणखी वाढतं. कारण आज हा गुरुचा दिवस आहे. गुरुवार म्हणजे आहे, लक्षात ठेवा, ज्ञानाचा दिवस, कृपेचा आणि आशीर्वादाचा दिवस आहे. तसेच भक्तांनो, आता इथेच मामा अनेक महत्त्व अधिक वाढवून देतात ह्या माहितींबद्दल. काय वाढवून देतात तर कारण मामा म्हणजेच साक्षात गुरुतत्व. आणि जेव्हा गुरुतत्वाची ऊर्जा शिखरावर असते तेव्हा स्वामींची कृपा आणि आपल्याला बाळूमामांची कृपा आपल्या जीवनामध्ये येत असते, लक्षात ठेवा. तसेच तुमच्या मनात
काहीही इच्छा असू द्यात, कर्जमुक्ती, आर्थिक स्थैर्य, नोकरीत प्रगती, व्यवसायात वाढ किंवा फक्त आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळालं, हा योग तुम्हाला एक संधी देतो. पण फक्त माहिती असणं खूप गरजेचं असतं, पुरेसं नसतं. योग्य वेळी योग्य कृती करणं तितकंच महत्त्वाचं असतं भक्तांनो. आज मी तुम्हाला एक असा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो कोणालाही सहज करता येतो. पण त्यामागची शक्ती इतकी मोठी आहे की तुमचं नशीबही बदलू शकतं. हा उपाय एका अतिशय साध्या पण दिव्य गोष्टींशी संबंधित आहे. एक फूल, हो, एक साधं फूल, पण प्रत्येक फुलामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. आणि काही फुलांमध्ये अशी असतात की जी देवतांना अत्यंत प्रिय असतात. त्यापैकी एक विशेष फूल म्हणजे गोकर्णीचं फूल, ज्याला अपराजित असंही म्हणतात भक्तांनो. काय म्हणतात तर अपराजित म्हणतात. या फुलाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेव या सर्व देवतांना हे फूल प्रिय मानलं जातं. ज्या घरात गोकर्णीचं झाड असतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वातावरण शांत राहतं, भांडणं कमी होतात, शांतता निर्माण होते घरामध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकतो, आर्थिक समस्या येत नाहीत भक्तांनो. कारण सुख आणि फक्त पैसा कमवण्यात नाही, तर तो टिकवण्यात खूप महत्त्वाचं योगदान पाहिजे. आता जाणून आपण घेऊया. आता आपण या गोष्टीची माहिती करून घेऊया भक्तांनो. तर कशा पद्धतीची माहिती आपण करून घेऊया. तर आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, ठीक आहे. तर सर्वप्रथम सकाळी उठून स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची आहे. मन शांत ठेवायचं आहे, घाई करायची नाही. कारण हा उपाय म्हणजे केवळ कृती नाही, तर एक साधना आहे. स्नान केल्यानंतर देवघरात जाऊन भक्तांनो मामांना आपल्याला नमस्कार करायचा. त्यांच्या समोर बसून ओम बाळू मामाय नमः, ओम बाळू मामाय नमः हा 108 वेळा मंत्र आपल्याला करायचा आहे. यानंतर गोकर्णीचं एक ताजं फूल घ्या. त्या फुलावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा, म्हणजे त्याची शुद्धी होईल. आता भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, एक स्वच्छ लाल रंगाचं कपडा घ्यायचा आहे आणि तो लक्ष्मी मातेसमोर अंथरायचा आहे. त्या कपड्यावर गोकर्णीचं फूल ठेवा. यानंतर दिवा लावा. कारण भक्तांनो, प्रकाश म्हणजे ऊर्जा. दिव्यामुळे उपायांची शक्ती वाढते. अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आपल्याला. त्या फुलाला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहे. यानंतर शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र किंवा स्त्री सूक्त म्हणायचं आहे. हे आपण म्हटल्यानंतर तुम्हाला नाही जमलं तरी फक्त बाळूमामांचं नामस्मरण जरी केलं तरी खूप झालं. आता दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे तुम्हाला सांगायची आहे. देवाला शब्द नाही तर भावना समजतात भक्त. यानंतर ते फूल लाल कपड्यात बांधून एक छोटी पोटली तयार करा, एक गाठ तयार करा. या पोटलीमध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता, तिजोरी, कपाट किंवा पर्स जिथे ठेवता, ही पोटली म्हणजे तुमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. यानंतर काय करायचं आहे भक्तांनो, प्रिय भक्तांनो, फक्त विश्वास ठेवायचा आहे. दररोज त्या पोटलीला हात लावण्याची गरज नाही. फक्त रोज बाळूमामांचं नाव घ्या आणि मनात श्रद्धा ठेवायची आहे भक्तांनो. आपल्याला हळूहळू तुम्हाला बदल जाणवेल भक्तांनो. त्यामुळे निर्णय सुधारतील, खर्च कमी होतील, संधी मिळतील भक्तांनो. लक्षात ठेवा प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा उपाय एक जादू नाही, हा एक मार्ग आहे. हा एक तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणण्याचा मार्ग आहे, जो तुमची श्रद्धा, प्रयत्न आणि मामांची कृपा यांना एकत्र आणतो. आणि जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात
तेव्हा बदल हा निश्चित होतो. जर तुम्ही हा उपाय मनापासून केला तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात सकारात्मक संकेत, सकारात्मक विचार दिसायला लागतील. अचानक संधी, अडकलेली कामं जी आहेत ती पूर्ण होणं, आर्थिक मदत मिळेल तुम्हाला. ज्या काही पैशाच्या तुमच्या अडचणी आहेत, ज्या काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते भक्तांनो सुटतील लक्षात. तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, म्हणून हार मानू नका. विश्वास ठेवा मामांवरती, कारण मामा विश्वास ठेवणारा कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. भक्तांनो, शेवटी एवढंच मी सांगतो, हा उपाय फक्त एक माहिती नाही तर एक अनुभव आहे. आता वेळ आहे तो अनुभव तुम्ही स्वतः घेण्याची, स्वतः ते करण्याची. लक्षात ठेवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ भक्तांनो शेअर करा, जेणेकरून सर्व तुमच्या मित्रमंडळांचं, तुमचं आयुष्य किंवा तुमच्या मित्रमंडळांचा परिवार सुखी समृद्धीने जगेल भक्तांनो. ठीक आहे, तर या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं तर खूप महत्त्वाचं आहे. तसेच भक्तांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.